मनीष भंगाळे आपल्या या ठिकाणी सोबत आहे। ते त्यांनी सकाळी या ठिकाणी एक दावा केलेला होता की तुमच्याकडे अनेक पुरावे आहे आणि प्रांजल खेवलकर हा निर्दोष आहे असं आपण तिकडे म्हटलेलं होतं, काय सांगाल? एक्झॅक्टली सर, त्यांचं या जे संपूर्ण प्रकरण आहे रेव पार्टीच्या संदर्भामध्ये त्यांचं याच्यामध्ये काहीही घेणं देणं नाही आहे, कारण की ते इन्व्हायटेड गेस्ट होते त्या ठिकाणी। आणि मला वाटतं आतापर्यंत पुणे पोलिसांनी पण त्यांची CDRची किंवा जे इतर मेंबर त्या ठिकाणी जे सापडले त्यांची चौकशी केली असेल, पण त्यांचं आणि त्या ठिकाणी उपलब्ध जे पण मेंबर्स होते त्यांच्यामध्ये यांचा एकही संभाषण झालेला नाही आहे। हे आपण असं म्हणू शकतो की यांना पत्रिका आली होती आणि ते तिथे गेस्ट म्हणून गेले आणि हा पूर्णपणे हा ट्रॅप झालेला विषय आहे। कुठल्या सबळ पुराव्यावर आपण हा दावा करत आहात? सर, या इनिशियली स्टेजवरती मी अजूनपर्यंत तिथे गेलेलो नाही आहे आणि माझ्याकडे एकदम स्ट्रॉंग पुरावे आहे की मी पुणे पोलिसांना ते पुरावे देणार आहे पुढच्या 1 किंवा 2 दिवसांमध्ये आणि त्याच्यानंतर आपण या पुराव्याच्या वरती बोलू। परंतु भूतकाळामध्ये आपण एकनाथ खडसे यांचे दाऊदचं जे कनेक्शन होतं त्या ठिकाणी समोर आलेलं होतं, त्याच्यावर भाष्य केलेलं होतं आणि आता कुठेतरी आपण त्यांच्या जावयांना त्या ठिकाणी त्यांना निर्दोष म्हणत आहात, म्हणजे काय नेमका हा बदलचा विषय नाही आहे। जे मला वाटतं ज्या ठिकाणी जे चुकीचे होते त्या ठिकाणी मी जे पण एव्हिडन्स होते ते मी पुरावे सादर केलेले होते आणि या ठिकाणी मला हे वाटतं आहे की महाराष्ट्रामध्ये एकदम गलिच्छ राजकारण चाललेलं आहे की कुठलं तरी एका व्यक्ती मागे जर तुम्ही राजकारण करताय तर त्याची फॅमिलीला तुम्ही इन्वॉल्व करताय, तर हे 100% चुकीची गोष्ट आहे। याच्या मी विरोधात आहे आणि प्रांजल हा 100% निर्दोष आहे या पूर्ण प्रकरणामध्ये। परंतु ड्रग्स सदृश्य त्या ठिकाणी आढळलेलं आहे, त्यावर गांजा सदृश्य आढळलेले आहे, काही महिला त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहे, पोलिसांनी त्यांना त्याकडे रंगी हात पकडलेला आहे। सर, मी तुम्हाला अगेन अँड अगेन हेच सांगतोय की त्यांना तिथे इन्व्हाइट गेलेला होता आणि त्याच्यानंतर लगेच त्यांच्यावरती धाड पडलेली आहे। तर या प्रकरणामध्ये पुणे पोलीस पण चौकशी करतील आणि मी सुद्धा पुणे पोलिसांना माझ्याकडे एव्हिडन्स आहे ते मी देणार आहे। कोपर्यंत देणार आपण आपल्याकडे असलेले पुरावे? 1 किंवा 2 दिवसामध्ये पुढच्या। आपण बघू शकतो की हे आपल्यासोबत मनीष भंगाळे आहे, ते इथिकल हॅकर्स म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात आणि त्यांच्याकडे सबळ, ते म्हणतात की माझ्याकडे त्या ठिकाणी सबळ पुरावे आहे प्रांजल खेवलकर निर्दोष असल्याचे आणि ते 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी मी पुणे पोलिसांना देणार। कॅमेरामन अनिकेतसह मी खेमचंद कुमावत, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।